नमस्कार. एम.पी.एस.सी ऑप्टिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तसेच एम.पी.एस.सी ऑप्टिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा. तसेच तुम्हाला याची सायन्सची संपूर्ण ट्रिक्स जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही किती 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आता आपल्या ट्रिक्स कशा आहेत, काय त्याचा थोडासा डेमो या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर पहा, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा कशामुळे पडतो. आता यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे, ते प्रश्न पण आपण इथे घेतलेले. पण तो कशामुळे पडतो, त्याला कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहू. तर पहा, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. आता ग्राउंडनट म्हणजे काय, भुईमूग. आणि भुईमुगावर पडणाऱ्या रोगाचं नाव काय, तर टिक्का. टिक्का हा नावाचा रोग भुईमुगावर पडतो. तर याला ट्रिक्स याची, आणि हा कशामुळे पडतो तो पहा. तर हा कॉर्कोस्पोरा पर्सोनाटा कशामुळे पडतो, कॉर्कोस्पोरा पर्सोनाटामुळे पडतो. तर याची ट्रिक्स अशी आहे, ट्रिक्स पहा. ट्रिक्स अशी आहे की सोनाटा वाच म्हणजे काय, घड्याळ. सोनाटा वाचचा एक नट, हे बघा नट असतो ना, सेल संपला होता, सेल संपल्यावर आपण घड्याळीला खाली नट असतात, ते नट आपण खोलतो आणि नट खोलून सेल टाकतो. तर सोनाटा वाचचा एक नट खुलत नव्हता, म्हणून त्यात थोडेसे ग्राउंड नट म्हणजेच काय, भुईमुगाचे तेल टाकले. मग तेल टाकल्यावर तो नट काय झाला, ढिला झाला. म्हणजे तो नट गंजला होता, गंज चढला होता त्याच्यावर, म्हणून तो खुलत नव्हता. मग त्याच्यामध्ये ग्राउंड नटचे थोडेसे तेल टाकले, मग तेल टाकल्यावर तो खुलला. सोनाटा. कारण सोनाटा का म्हणलं, कारण बघा पर्सोनाटामध्ये तुम्हाला शेवटी सोनाटा हे नाव दिसत आहे. आणि ग्राउंड नट का म्हणलं, कारण ग्राउंड नटवर पडतो, म्हणजे तो भुईमुगावर पडतो. टिक्का नावाचा डिसीज. तर अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर यावर आलेले प्रश्न पहा. प्रश्न असे आहेत की टिक्का डिसीज हा रोग खालील कोणत्या पिकावर आढळतो. कंबाईन 2017ला आलेला आहे. तर बघा 4 ऑप्शन आहेत तुमच्यासमोर, आणि याचं योग्य आन्सर काय, मग भुईमुग म्हणजेच काय, ग्राउंड नट. त्यानंतर परत 2023ला आला होता प्रश्न. बघा 2023ला काय आला होता की इकडं वनस्पती रोग आणि इकडं कारक जीव दिलं होतं, आणि अयोग्य जोडी ओळखायची होती. तर अयोग्य जोडी सी आहे बघा, हे बघा. कारण इथं काय दिलं त्यांनी, अर्गॉट ऑफ बाजरा, आणि पुढे काय दिली, सर्कोस्पोरा पर्सोनाटा. बघा सोनाटा म्हणलं की काय पाहिजे आपल्याला, इकडं सोनाटा म्हणलं तर इथं काय पाहिजे होतं, ग्राउंड नट पाहिजे होतं. कारण ग्राउंड नटवर पडणारा रोग आहे. आणि इथं काय दिलं त्यांनी, बाजरी दिली, बाजरी. तर बाजरीवर पडतो का, तर नाही, म्हणून हे सी विधान काय इथे चुकीचं आहे. त्यानंतर बाकीचे रेड रूट ऑफ शुगरकेन, कलेक्टोरेटम, फाल्केटम हे बरोबर आहे. आता याची पण ट्रिक्स आपण खाली पाहिली बघा. हे बघा ऊसावर पडणारा रोग, हे बघा आता ऊसावर पडणारा रोग, आणि त्याची ट्रिक्स पण एकदम भन्नाट, आपल्याकडे एकदम खतरनाक कार्यक्रम असतो. तर पहा, रेड रूट ऑफ शुगरकेन म्हणजे काय, ऊस. तर ऊसावर पडणाऱ्या रोगाचं नाव काय, रेड रूट. तर आता हा कशामुळे पडतो, तर हा याच्यामुळे पडतो बघा, कलेक्टोरिझम फाल्केटम नावाचा सूक्ष्मजीव आहे. त्या सूक्ष्मजीवामुळे ऊसावर रेड रूट नावाचा रोग पडतो बघा. म्हणजे हा असला जरी सूक्ष्मजीव असला जरी सूक्ष्मजीव, तरी त्याचं नाव बघा काय, कलेक्टर नाव आहे पठ्ठ्याचं. म्हणून त्याच्यावरून आपण ट्रिक केलेली. ट्रिक पहा, एका ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर झाला. हे बघा कलेक्टर. आता कलेक्टर का म्हणलं, कारण सूक्ष्मजीवाचं नाव काय पहा, कलेक्टोरिझम. म्हणजे पूर्ण तुम्ही इथपर्यंत जर वाचलं आरपर्यंत, तर तुम्हाला कलेक्टर नाव दिसतं यामध्ये. तर एका ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर झाला आणि रेड दिव्याची गाडी घेऊन आला. हे बघा, ही अशी ट्रिक आहे आपली. हे रेड दिव्याची का म्हणलं, कारण रेड रूट ऑफ शुगर, रेड दिव्याची गाडी घेऊन आला, म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला काय केली, साखर वाटली. म्हणजे शुगर केनवर पडतो ना हा रोग, म्हणून साखर वाटली. बघा त्यावरच आता ही पहिली ट्रिक, आणि यावरच हे पहा, कंबाईन मुख्य 2023ला प्रश्न. बघा वनस्पती रोग, कारक जीव, अयोग्य जोडी ओळखा. त्यामध्ये रेड रूट ऑफ शुगर केन, कलेक्टोरिझम, फाल्केटम. तर माझं त्यावेळेस चुकलं होतं, मी 4 उत्तर करून आलो होतो, कारण त्यावेळेस माझ्याकडे ट्रिक्स वगैरे काय नव्हत्या. नंतर मी हे ट्रिक्स बनवलेले आहेत. तर पहा किती खटकन आलं का नाही. आता रेड रूट ऑफ शुगरकेन, कलेक्टोरिझम, फाल्केटम ही जोडी योग्य आहे. इथं आपल्याला अयोग्य विचारले, हे अयोग्य आपण या अगोदरच पाहिले, ही सी नंबरची अयोग्य आहे, म्हणजे ही चुकीची आहे. बाकी ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, डी बरोबर आहे, इथं सी चुकीची आहे.
इथं सर्कोस्पोरा पर्सोनाटा दिले आणि इथं त्यांनी बाजरा दिले, तर इथं काय पाहिजे होतं, तर भुईमुग पाहिजे होतं ग्राउंडनट, त्यावरती योग्य असती. ओके, तर अशा आपल्या खतरनाक भन्नाट ट्रिक्स आहेत. तसेच आपल्याकडे पॉलिटीच्या पण संपूर्ण आर्टिकल्सचे ट्रिक्स आहेत. संपूर्ण इंग्लिश व्हॉकॅब्युलरीचे संपूर्ण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. जर त्याची पेड PDF तुम्हाला परचेस करायची असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.